मॅग्निफिकेशन कसं देतो रे आपण याचं? d/u. डी बाय यू, बरोबर. डी बाय यू, डी म्हणजे काय? लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट रिजन, आणि यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. याने आपण मॅग्निफिकेशन देतो. मिनिमम आणि मॅक्सिमम मॅग्निफिकेशन बघितलं होतं आपण. मॅक्सिमम मॅग्निफिकेशन असतं डी बाय एफ प्लस 1. मिनिमम मॅग्निफिकेशन असतं डी बाय एफ, बरोबर. मॅक्सिमम मॅग्निफिकेशनला ऑब्जेक्टची इमेज कुठे बनत असते? मायनस डी डिस्टन्सला. इमेज तुम्हाला एकदम मॅग्निफाईड दिसते, बट तुमच्या डोळ्यांवर स्ट्रेन निर्माण होतो. स्ट्रेन आईज न तुम्ही ही इमेज बघता. मिनिमम मॅग्निफिकेशनला ऑब्जेक्टची इमेज इन्फिनिटीवर बनवता तुम्ही. यालाच तुम्ही रिलॅक्स टाइम म्हणता. त्याला मिनिमम मॅग्निफिकेशन म्हणतात किंवा नॉर्मल ऍडजस्टमेंट म्हणतात. ठीक आहे, काही गोष्टी आहेत त्या लिहून ठेवा. अल्टरनेट वर्ड्स आहेत ठेवा. नॉर्मल ऍडजस्टमेंट आणि सिंपल मायक्रोस्कोप हा खूप महत्वाचा आहे. हा कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये पण असतो आणि टेलिस्कोप मध्ये पण असतो. कळेल तुम्हाला आज. ठीक आहे, चल नेक्स्ट बघूयात. हा पार्ट समजला कालचा? लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं आपण. कंपाऊंड मायक्रोस्कोप बघूयात. चलो, कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय असतं बघा. पहिल्यांदा तर मला सांगा, कंपाऊंड वर्ड म्हणजे काय रे? दोन किंवा जास्त एकत्र आल्यावर. बरोबर, दोन पेक्षा जास्त एकत्र आल्यावर कंपाऊंड म्हणत असतात. मग कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये पण असंच असलं पाहिजे. दोन लेन्स असल्या पाहिजेत कमीत कमी, बरोबर. त्याच्यामध्ये दोन कॉन्व्हेक्स लेन्स असतात. दोन कॉन्व्हेक्स लेन्स असतात. त्यातली एक लेन्स जी असते ना, ती तुमची सिंपल मायक्रोस्कोपच असतं. सिंपल मायक्रोस्कोपच असतं. राहिली आता दुसरी लेन्स, ती बघूयात आपण कसं काढायची, बरोबर. असं नाही की कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये दोनच लेन्स वापरतात. मिनिमम दोन वापरतात. मिनिमम दोन वापरतात. जनरली ना कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये खूप वापरतात. 10, 16, 18, 20 कॉम्बिनेशन वापरतात लेन्स. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन काय असतं रे? कन्स्ट्रक्शन बघा. तर पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, इथे एक लेन्स घ्यायची छोटी. इथे एक लेन्स घेऊयात आपण. एक छोटी लेन्स घेऊयात. प्रिन्सिपल ऍक्सिस तुमची. ठीक आहे, त्याचा फोकल लेंथ एफ, इथे पण एफ, बरोबर. इथे तुमचा ऑब्जेक्ट आहे, समजा ऑब्जेक्ट आहे. इथनं रेज पडणार याच्यावर. हा पोल सेंटर. एक इथे पडल्यावर एक फोकल लेंथ मधनं पास होणार, दुसरा ऑप्टिकल सेंटर मधनं जाणार, आणि इथे इंटरसेक्ट झाल्यावर इथे काय बनणार? एक इमेज बनणार. नॉर्मली असंच होतं ना. चलो, इथे इमेज बनली. हा जर ऑब्जेक्ट असेल ए बी, ह्याचं डिस्टन्स काय झालं? हे यू ओ, यू ओ म्हणूयात. ठीक आहे, आता ऑब्जेक्ट आहे आता यू ओ. हे काय झालं? त्याचं इमेज डिस्टन्स झालं. हे व्ही ओ म्हणजे त्याचं इमेज डिस्टन्स झालं. ठीक आहे. ओ का म्हणलं, आहे का नाही म्हणलं तर मी सांगतो तुम्हाला पुढे. ठीक आहे, मग याची इमेज कशी बनली बघा. बी डॅश ए डॅश. ही इमेज कशी बनली आहे सांगा रे. रिअल आहे का ही इमेज? पटापट सांगा. हो, बरोबर आहे. का बरं? आपल्या समोर इंटरसेक्शन झालंय त्याचं. रिअल आहे. अजून काय? इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड आहे. इरेक्ट नाहीये, सरळ नाहीये, कारण एक आता खालच्या साईडला आलाय, त्यामुळे इन्व्हर्टेड आहे. आणि एनलार्ज झाली इमेज.
एनलार्ज sir. बरोबर. चला आता या इमेजला आपल्याला काय करायचंय, इथे आपण जी ही जी वापरली ना, इथं ऑब्जेक्ट आहे ना, तर ऑब्जेक्टच्या बाजूला जी लेन्स आहे ना त्याला आपण ऑब्जेक्ट लेन्स किंवा ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणतो. दोन लेन्स आहेत ना, मी सांगितलं ना तुम्हाला दोन लेन्स. मग ही एक लेन्स झाली ती ऑब्जेक्टिव्ह लेन्स पहिली वाली, बरोबर. आता दुसरी एक लेन्स वापरायची आहे आणि ही जी ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे ना हिची फोकल लेंथ कमी असते मित्रांनो. हिची जी फोकल लेंथ आहे ना ही स्मॉल असते. स्मॉल का घेतली तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. चला आता पहिल्यांदा काय करू, दुसरी एक लेन्स घेऊयात आपण. चला ही दुसरी लेन्स आहे. याची इमेज कशी बनेल रे, तर याला एक आपण लाईन टाकली इथे. हा एक पोल सेंटर त्याचा पी, इथनं हा या बाजूला जाणार. ही प्रिन्सिपल ऍक्सिस तुमची एक याच्यातनं पास होणार. बघा हे दोन्ही पण इन्फिनिटीला जाऊन भेटणार, इन्फिनिटीकडे चाललेत, बरोबर. तुम्ही जर या बाजूने बघत असाल, या बाजूने जर बघत असाल तुम्ही, तर तुम्हाला इकडे डायव्हर्जिंग रेस दिसणार दोन्ही पण, बरोबर ना. या ऑब्जेक्ट वरनं अशी आली होती, या बाजूला गेले. याची जर इमेज बनवायची तर काय करावं लागेल रे, याला आपण एक्सटेंड करूयात. याला एक्सटेंड केल्यावर कशी बनेल बघा इमेज. याला एक्सटेंड केला, एक्सटेंड केला, इथे तुमची इमेज बनणार. समजा इथे इमेज बनली. ही इमेज कशी बनणार बघा, बी डॅश बी डबल डॅश ए डबल डॅश, बरोबर. आता मला सांगा या लेन्स मधनं जी ऑब्जेक्टची इमेज बनली, ही इमेज या दुसऱ्या लेन्स साठी. आता इकडे तुमच्या आईज आहेत ना, त्यामुळे या लेन्सला नाव असतं आयपीस लेन्स किंवा आई लेन्स. आयपीस लेन्स, दोन लेन्स झाल्या, एक ऑब्जेक्टिव्ह आणि एक आयपीस लेन्स, ठीक आहे. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्सने जी इमेज बनवली आहे बी डॅश ए डॅश, हा काय झाला आयपीस लेन्स साठी ऑब्जेक्ट झाला की नाही, ऑब्जेक्ट. बरोबर. आता हा जो ऑब्जेक्ट आहे ना बी डॅश ए डॅश, टी डॅश ए डॅश, हा एक व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे. हा एक व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे. कुणासाठी, आयपीस लेन्स साठी. आयपीस लेन्स साठी हा एक व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे, बरोबर. आणि त्याची फायनल इमेज कुठे बनली, बी डबल डॅश ए डबल डॅश. आता ही इमेज कशी आहे सांगा बरं, बी डबल डॅश ए डबल डॅश रिअल आहे का, रिअल आहे का. एक्सटेंड केले ना आपण म्हणजे रिअल नसणार, व्हर्च्युअल असणार, बरोबर. त्याने ते इन्व्हर्टेड आहे का, तर नाही, इरेक्ट आहे. बघा बी डॅश ए डॅश, इथं पण बी डबल डॅश ए डबल डॅश. हा, आणि एनलार्ज आहे किंवा मॅग्निफाईड आहे. समजलं का. Yes, आता sir. हा पार्ट आपण कुठे बघितलाय का रे, सिंपल मायक्रोस्कोप मध्ये. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये असंच बनत होतं ना, व्हर्च्युअल, इरेक्ट आणि मॅग्निफाईड. म्हणजे ही जी आयपीस लेन्स आहे तुमची, ही जी आयपीस लेन्स आहे बघा तुमची, ही वाली आयपीस लेन्स, ही आयपीस लेन्स तुमची सिंपल मायक्रोस्कोप सारखं काम करते. आयपीस लेन्स काय करते, सिंपल मायक्रोस्कोप सारखं काम करते. सिंपल मायक्रोस्कोप. क्लिअर आहे का हा पार्ट. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये पण असंच झालं होतं, व्हर्च्युअल, इरेक्ट आणि मॅग्निफाईड इमेज भेटते. कन्स्ट्रक्शन समजलं का तुम्हाला काय. इथे आपण डिस्टन्स देऊन देऊ, ठीक आहे. आता हे डिस्टन्स कुणाचं आहे, आयपीस लेन्स आहे, युई म्हणतो मी त्याला. इमेज डिस्टन्स आहे हे बघा, इथनं ते इथपर्यंत इमेज डिस्टन्स आहे, पण मला त्याची गरज नाही, त्यामुळे फक्त मी युई लिहिलंय, ठीक आहे. चलो याची काहीतरी फोकल लेंथ असेल, ठीक आहे, आयपीस लेन्स. आता मला सांगा
तुमच्या सिम्पल मायक्रोस्कोप मध्ये व्हर्च्युअल इरेक्ट आणि मॅग्निफाईड इमेज कधी बनली होती? तुम्ही ऑब्जेक्ट कुठे ठेवला होता सांगा बरं सिम्पल मायक्रोस्कोपला? फोकस फोकस आणि इन्फिनिट पोलच्या मध्ये. पोलच्या मध्ये. तर पोल इथे झाला, तुमचा ऑब्जेक्ट इथे, म्हणजे इथे कुठेतरी फोकस असला पाहिजे, FE, बरोबर की नाही? मध्ये ठेवायचं ना तुम्हाला ऑब्जेक्ट, तुम्हाला फोकल लेंथ आणि पोलच्या मध्ये ठेवायचा, पोल सेंटरच्या. तर हे झाला तुमचा FE. हा FE म्हणजे काय आहे? फोकल लेंथ ऑफ आयपीस लेन्स. चलो, कन्स्ट्रक्शन क्लिअर आहे. आता आपण बघूयात मॅग्निफाईंग पॉवर काय असते कंपाऊंड मायक्रोस्कोपची. तर मॅग्निफाईड पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची काय असते? बीटा अपॉन अल्फा. बीटा म्हणजे काय रे? परत एकदा सांगा बरं मला. बीटा म्हणजे काय? फायनल व्हर्च्युअल अँगल फॉर्म बाय फायनल इमेज. आणि अल्फा काय? व्हर्च्युअल अँगल फॉर्म बाय ऑब्जेक्ट केप्ट ॲट डिस्टन्स D. बरोबर. बीटा काय असणार रे? बघा, ही इमेज आहे फायनल इमेज, यांनी बनवलेला अँगल, म्हणजे हा असला पाहिजे तुमचा बीटा. आई सोबत बनवलेला अँगल फायनल इमेजने जो व्हिज्युअल अँगल आहे तो बीटा आहे. बरोबर. चला मग, आणि तुम्हाला माहिती आहे ऑप्टिक्स मध्ये हे अल्फा बीटा कसे असतात? स्मॉल अँगल असतात. त्यामुळे आपण टॅन बीटा बरोबर बीटा इक्वेट करू शकतो. टॅन बीटा बरोबर बीटा इक्वेट करू शकतो आपण. तसंच टॅन अल्फा बरोबर आपण अल्फा इक्वेट करू शकतो. टॅन बीटा काय रे? टॅन बीटा अपॉन टॅन अल्फा. चला, टॅन बीटा सांगा मला काय येईल या ट्रायंगल वरनं? ट्रायंगल B'(A'(P) याच्यावरनं सांगा टॅन बीटा काय येईल? टॅन बीटा A' by B'(P). बरोबर. A'(B') डिवायडेड बाय B'(P) ला आपण नाव दिले प्रथमेश UE. बरोबर. चलो, आता टॅन अल्फा काय येईल बघा बरं. अल्फा काढताना लेन्स वगैरे बघायचंच नाही, मी सांगितलं तुम्हाला. अल्फा काढताना बघायचंच नाही. हा ऑब्जेक्ट आहे तुमचा, समजा ऑब्जेक्ट आहे, त्याची हाईट काय आहे रे? H1. त्याची हाईट काय? H1. त्याची हाईट काय? H1. आणि हा ठेवला कुठे आपण? डिस्टिंक्ट विजनला ठेवलाय. मग टॅन अल्फा काय येईल? H1/D. बरोबर ना. इथं ठेवून देऊयात आपण व्हॅल्यू. टॅन बीटाची व्हॅल्यू काय आली? A'(B') डिवायडेड बाय UE इंटू टॅन अल्फा आहे ना, टॅन अल्फा इथं लिहितो, म्हणजे H1 इथं लिहिला आणि D वर लिहिला. समजलं ना सगळ्यांना? H1/D असतं, D वर जातो. बरोबर. आता बघा, आपल्याला ना या A'(B') आणि या H1 मध्ये एक रिलेशन बघायचं. तर बघा, तुम्हाला लेन्स मध्ये मी सांगितलं होतं, लेन्स मध्ये बघा, तुम्हाला साईज ऑफ इमेज काढायची असेल तर आपण काय करतो रे? बघा, V/U इज इक्वल टू H2 अपॉन H1 हे घेतो आपण. बरोबर. V म्हणजेच काय रे? इथे VO आहे आणि U च्या जागीच काय आहे? UO आहे. बरोबर. ही जर H1 आहे आणि ही जर H2 आहे, काय बनेल फॉर्म्युला? H2 च्या जागी मी लिहितो A'(B') आणि H1 च्या जागी काय लिहितो? H1 ऍज इट इज ठेवतो, चला काही प्रॉब्लेम नाही. H1 कॅन्सल होऊन जाईल माझा. A'(B') बरोबर काय आलं बघा बरं. A'(B') बरोबर VO अपॉन UO इंटू H1. ही व्हॅल्यू इथे ठेवून देतो. बघा, A'(B') च्या जागी काय ठेवणार? VO अपॉन UO इंटू H1 इंटू हा H1 आहे ना, हा इथे लिहितो H1 कॅन्सल करण्यासाठी. आणि इकडे काय आलं? D अपॉन UE. समजले इथपर्यंत? चला, H1 कॅन्सल झाला, राहिलं काय रे? VO अपॉन UO इंटू D अपॉन UE. याला जर मी असं लिहितो का बघा बरं, जमतं का? D अपॉन UV म्हणजे सिम्पल मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन असतं. समजते का सगळ्यांना? सिम्पल मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन D अपॉन U घेतलं होतं ना आपण. आणि VO अपॉन UO म्हणजे काय झाले? ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं मॅग्निफिकेशन. हे पण मॅग्निफिकेशनच असतं ना, H2 अपॉन H1. अँग्युलर नसतं, लिनियर असतं, बरोबर. बट इट इज मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स. VO अपॉन UO इज इक्वल टू H2 अपॉन H1. H2 मोठा झाला H1 पेक्षा, म्हणजे मॅग्निफाईड झाला. तर VO अपॉन UO म्हणजेच काय झालं? मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स.
याला आयपीस लेन्स म्हणतात. ठीक आहे, आयपीस लेन्स MO इंटू ME. आयपीस लेन्सचं मॅग्निफिकेशन म्हणजे सिम्पल मायक्रोस्कोपचं आणि हे झालं कंपाऊंड मायक्रोस्कोप. याचा अर्थ काय झाला? कंपाऊंड मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन इज अ प्रोडक्ट ऑफ मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स इंटू मॅग्निफिकेशन ऑफ आयपीस लेन्स. क्लिअर आहे का रे हा फंडा? हे प्रूव्ह करायला विचारतात हो कधी. सर. ठीक आहे, किंवा न्यूमेरिकल पण छोटे छोटे MCQ पण म्हणतात. ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं जर मॅग्निफिकेशन एवढं आहे, आयपीसचं एवढं आहे, तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचं किती? समजलं का? सोपं आहे. ठीक आहे, हे नोट करून ठेवा, हे नोट करा. चला पुढे आता आपण बघूयात मॅक्झिमम आणि मिनिमम मॅग्निफिकेशन. जसं त्या दिवशी बघितलं, तर मी काही डिराईव्ह करून दाखवत ना. हा पार्ट क्लिअर आहे का सांगा, म्हणजे आपण नेक्स्ट ला जाऊ. हो Yes. सर. क्लिअर आहे? चलो आता आपण बघूयात मॅक्झिमम आणि मिनिमम काय. तर मॅक्झिमम साठी मी तुम्हाला सांगितलं होतं काल पण, मॅक्झिमम मॅग्निफिकेशनला ऑब्जेक्ट कुठे ठेवायचं, इमेज कुठे बनते तुमची? -D ला इमेज बनते -D ला, बरोबर. तर हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं कालच्या मेथडनेच, तर हे येतं बघा, M max येतं. हा जो VO अपॉन UO आहे ना, हा ऍज इट इज असाच राहतो. VO अपॉन UO हा चेंज नाही होत. काल तुम्ही कालच्या फॉर्म्युल्यामध्ये काय आलं होतं रे? 1 + D/F आलं होतं, बरोबर. 1 + D/F. आज काय येणार? 1 + D अपॉन FE. D अपॉन FE. ही फोकल लेंथ कुणाची होती? काल एकच लेन्स वापरली होती, आज 2 लेन्स आहेत. त्यामुळे इथे जी फोकल लेंथ येणार आहे ना, ही नेहमी आयपीस लेन्सची येणार आहे. ठीक आहे, मॅक्झिमम मॅग्निफिकेशन समजलं का? त्याच्यासारखंच आहे 1 + D/F. फक्त हा VO अपॉन UO काय ऍड झालाय? बिकॉज इथे अजून एक लेन्स वापरली आहे. ठीक आहे, आणि मिनिमम मॅग्निफिकेशन काय येतं? मिनिमम. आणि हे कधी येतं? जेव्हा इमेज आपण इन्फिनिटीवर बनवतो. मग मिनिमम मॅग्निफिकेशन काय असणार? VO अपॉन UO हे चेंज नाही होणार. आणि तिथे होता D/F, इथे काय असणार? D/FE. D/FE. क्लिअर आहे का हा पार्ट? हो सर. सेमच आहे रे इक्वेशन, बाकी काही नाही. फक्त VO अपॉन UO म्हणजे लिनियर मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स ह्या मल्टिप्लाय होत चालले. बाकी कंपाऊंड आणि सिम्पल सेमच आहेत. फक्त एक नवीन कन्सेप्ट आहे बघा कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये, लेंथ ऑफ मायक्रोस्कोप. लेंथ ऑफ मायक्रोस्कोप, लेंथ ऑफ मायक्रोस्कोप ही कशी काढतात? लेंथ ऑफ मायक्रोस्कोप, तर हे असतं डिस्टन्स बिटवीन टू लेन्स. डिस्टन्स, एक मिनिट हा, माझं डिले होते मे बी. डिस्टन्स बिटवीन टू लेन्स. डिस्टन्स बिटवीन टू लेन्स म्हणजे कोणता डिस्टन्स रे? U0 + V0 + UE. नाही, हे दोनच ना रे. डिस्टन्स बिटवीन हा, V0 + UE. V0 + UV हेच ना. हे ऍड करायचं प्लस हे ऍड करायचं, हे काय येणार? V0 + UE. आणि इथे प्लस मायनस बघू नका. ठीक आहे, डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह क्वांटिटी असते. मॅग्निट्यूड घ्या त्याचा. ठीक आहे, V0 + UV. क्लिअर आहे का? याच्यावर पण MCQ बनतात. दोन लेन्स मधला डिस्टन्स म्हणजे काय? लेंथ ऑफ मायक्रोस्कोप. मग हे कंपाऊंडला पण ऍप्लिकेबल आहे आणि टेलिस्कोपला पण ऍप्लिकेबल. टेलिस्कोप आल्यावर बघूयात, बट आता कंपाऊंड चालू आहे ना, तर हे लक्षात ठेवा. VO + UV. VO म्हणजे काय? इमेज फॉर्म बाय इमेज डिस्टन्स फॉर्म बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स. UV काय? ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर आयपीस लेन्स. कन्सेप्ट फक्त पाठ नका करू, काय आहे हे पण लक्षात ठेवा. VO काय असतं? V म्हणजे इमेज, इमेज साठी बघतो, ऑब्जेक्टने बनवलेली इमेज, सॉरी ऑब्जेक्टिव्ह लेन्सने बनवलेली इमेज. U काय? ऑब्जेक्टचं डिस्टन्स, कुणासाठी? आयपीस लेन्स साठी. लक्षात राहील? Yes, sir. डेरिवेशन समजलं सर्वांना? हो सर. चलो टेलिस्कोपला जायचं का आपण? सिमिलर आहे टेलिस्कोप पण याच्यासारखाच. हे काय डाऊट आहे का रे अजून? ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. हा, तुम्हाला मी विचारलं होतं, सांगितलं होतं की मी हे सांगतो की तुम्हाला ही छोटी का वापरली आहे, तर ही छोटी याच्यासाठी वापरली आहे बघा. आयपीस लेन्स साठी ही जी इमेज आहे ना, B', ही ऍज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होते. तर ह्याची परत एक इमेज बनवायची असेल ना, तर ही ब्राईट असली पाहिजे. मान्य आहे का रे सगळ्यांना?
त्याची जर परत एक इमेज बनवायची असेल तर ही ब्राईट असली पाहिजे. ही इमेज जी बनते ती ब्राईट असली पाहिजे. ही जर ब्राईट बनवायची असेल तर तुम्हाला स्मॉल फोकल लेंथची ऑब्जेक्टिव्ह लेन्स घ्यावी लागेल. का बरं? बिकॉज सगळे रेज लगेच त्याच्यावर पडतील आणि इमेज बनेल. जर खूप मोठी घेतली तर काय होईल? ब्राईट इमेज बनणार नाही, बरोबर. त्यामुळे इथे ऑब्जेक्टिव्ह लेन्स स्मॉल असते. आणि आयपीस लेन्स मोठी का बरं? बिकॉज मोठं मॅग्निफिकेशन पाहिजे तुम्हाला, जसं सिम्पल मायक्रोस्कोप मध्ये. ठीक आहे, विचारला तर विचारतील हा क्वेश्चन, नाही तर विचारणार पण नाही. ठीक आहे, चलो टेलिस्कोपला जाऊयात. टेलिस्कोप मध्ये काय असतं बघा, थोडी थेरी बघूयात अगोदर. टेलिस्कोप दोन प्रकारचे असतात मित्रांनो. एक असतं रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, दुसरा असतं रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. रिफ्लेक्टिंग, दुसरा रिफ्रॅक्टिंग. रिफ्लेक्टिंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये दोन मिरर वापरलेले असतात. दोन मिरर. याच्यामध्ये काय वापरतात? लेन्स वापरतात. ठीक आहे, फरक समजला मेन. आपल्या सिलेबसला रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप म्हणजेच ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप हा आपल्याला बघायचा आहे. ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप का बरं? तर बिकॉज बघा, अगोदर टेलिस्कोपचा वापर ना फक्त स्टार्स, वेगवेगळे प्लॅनेट्स बघण्यासाठीच व्हायचं टेलिस्कोपचा. नंतर काय आहे ना, ऑब्जेक्ट बघायला पण चालू केले आपण काही डिस्टन्सवर. म्हणजे जे बायनॉक्युलर वगैरे बनल्या ना त्यानंतर बनल्या. पण अगोदर टेलिस्कोप हा ऍस्ट्रॉनॉमिकल स्टार्स, प्लॅनेट वगैरे बघण्यासाठी यूज व्हायचा. त्यामुळे त्याला जास्त करून ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपच यूज करतो. ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, न्यूटनियन टेलिस्कोप. न्यूटनियन टेलिस्कोप. तर याच्यामध्ये काय करतात बघा, आता याच्यामध्ये पण दोन लेन्स वापरायचे आपल्याला. ठीक आहे, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप मध्ये. बट न्यूटनियन टेलिस्कोप मध्ये काय करतात ना, जे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे ना, या ऑब्जेक्टच्या बाजूची, तिथे पॅराबोलिक मिरर वापरतात आणि या बाजूला लेन्स वापरतात. असं कॉम्बिनेशन बनवलं ना तो न्यूटनियन टेलिस्कोप. ठीक आहे, जर एमसीक्यू मध्ये विचारलं तर. अदरवाईज इथे आपण दोन लेन्स वापरणार. ठीक आहे, कधी कधी तीन लेन्स पण वापरतात ऑब्जेक्ट सरळ बघण्यासाठी, इरेक्ट इमेज बघण्यासाठी. ठीक आहे, सध्या आपण दोन वापरूयात आणि आपल्याला फक्त ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपच बघायचं. ठीक आहे, चलो याचं कन्स्ट्रक्शन बघूयात आपण. या गोष्टी क्लिअर आहेत? रिफ्लेक्टिंग आणि रिफ्रॅक्टिंग दोनच टेलिस्कोप असतात, बरोबर. चला मग आता आपण घेऊयात. आणि याच्यामध्ये फरक काय बघा, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप यांच्यामध्ये एक मेजर डिफरन्स. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये जी ऑब्जेक्टिव्ह लेन्स होती ना ही छोटी वापरली होती आणि आयपीस लेन्स ही मोठी वापरली होती. टेलिस्कोप मध्ये काय करतो आपण, ऑब्जेक्टिव्ह लेन्स ना ही मोठ्या फोकल लेंथची घेतो आणि आयपीस लेन्स ही छोट्या फोकल लेंथची घेतो. का बरं असं ते पण बघूया. ठीक आहे, डिफरन्स समजतो ना. टेलिस्कोप मध्ये असं करणार, कंपाऊंड मध्ये असं केलं होतं. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन बघूयात म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला. आता काय सांगितलं, पहिली जी लेन्स आहे ती मोठी वापरायची आहे. ठीक आहे, मोठी वापरूयात आपण. ठीक आहे, ही प्रिन्सिपल ऍक्सिस, बरोबर. आता मला सांगा, तुमचा जो ऑब्जेक्ट आहे हा इन्फायनाइट डिस्टन्सवर असणार ना रे ऑब्जेक्ट, प्लॅनेट वगैरे इन्फायनाइट डिस्टन्सवर असणार. हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे? इन्फायनाइट आहे. मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, इन्फायनाइट वरनं जे रेज येतात ते कसे येत असतात? पॅरलल येतात का कसे येतात? पॅरलल येतात ना. चला मग आपल्या याचं हे पोल सेंटर आहे पी, याच्यावरनं पॅरलल रेज आले, आपण असं दाखवूयात. एक मिनिट, पॅरलल रेज आले, याला दुसरा एक पॅरलल आणावं लागेल आपल्याला. हे असे पॅरलल रेज येतात, ऑब्जेक्ट वर नाही येतात. ठीक आहे, इन्फायनाइट डिस्टन्सवर. आता याची एक इमेज बनणार इथे. इथे एक इमेज बनली समजा याची, एक इमेज बनली. इथे एक एक्सटेंडेड ऑब्जेक्ट काढूयात आपण. एक्सटेंडेड ऑब्जेक्ट काढूयात ए बी, त्याच्यापासून हे रेज येतात. ऑब्जेक्ट खूप लांब आहे पण आपण एक दाखवतोय ऑब्जेक्ट आहे म्हणून. ठीक आहे, हे रेज आली, याची एक इमेज बनली बी डॅश ए डॅश, बरोबर. आता मी काय सांगितले, इथे छोटी लेन्स लावायची. तर पहिल्यांदा एक गोष्ट सांगा, जर ऑब्जेक्ट इन्फायनाइट असेल तर इमेज कुठे बनते रे? सांगा, झालं होतं आपलं हे फोकस.
फोकसवर बनते, बरोबर. तर या लेन्सच्या पॉइंट इमेज असते ना पण. पॉइंट इमेज असते ऑब्व्हियसली. आता आपल्याला दाखवायचं आपण मॅग्निफाईड व्ह्यू काढतोय, बाकी काय. हे जे अँगल्स बनणार आहेत नाही ते हे वाले किंवा इकडे हे खूप छोटे छोटे असतात, म्हणजे ऑलमोस्ट पॉइंट इमेजेस बनते. म्हणजे हे बघा, हे असे ना, हे पण खूप मोठं काढले मी, हे असं खूप छोटी इमेज बनते, खूप छोटी. हे तर मी दाखवण्यासाठी काढतोय, कारण हे अँगल्स जे असतात ना खूप छोटे असतात, पण आपण मॅग्निफाईड व्ह्यू बघतो त्यामुळे तुम्हाला मोठं दिसतं. आता ऑब्जेक्ट तुमचा खूप मोठा आहे ना ऑब्व्हियसली, म्हणजे बघा बी डॅश ए डॅश खूप छोटं काढले, तर याला म्हणतात बघा कोणती इमेज बनते सांगा. इरेक्ट आहे बरोबर, व्हर्च्युअल इन्व्हर्टेड आहे. इन्व्हर्टेड आणि रिअल. इन्व्हर्टेड आहे, रिअल आहे, आणि याला डिमिनिश्ड इमेज म्हणतात. ठीक आहे, डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे काय रे, एकदम छोटी होणारी इमेज, डिमिनिश्ड इमेज, बरोबर ना. बी डॅश ए डॅश ला परत आता ही बघा, ही ऑब्जेक्टिव्ह लेन्स झाली तुमची, ही ऑब्जेक्टिव्ह लेन्स झाली तुमची. आता तुम्हाला एक आयपीस लेन्स घ्यायची आहे. ही आयपीस लेन्स छोटी घ्या बोललो मी तुम्हाला, छोटी घ्या ही. चला अशीच ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. आता इथे ही जी इमेज बनली ही कुठे बनली आहे, फोकसवर बनली आहे. याच्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या फोकसवर बनली आहे, फोकस ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स, बरोबर. ऑब्जेक्ट डिस्टन्स तर इन्फायनाइट आहे, इमेज कुठे बनली, फोकसला बनली त्याच्या, बरोबर. आता हे कसे बनणार आहे बघा, हा पोल असणार, हा पोल असणार, तर याचा पण एक फोकस असणार तुमच्या आयपीस लेन्सचा. ही झाली आयपीस लेन्स, ही झाली आयपीस लेन्स. याला कशी बनेल बघा बरं इमेज, इथे एक ह्याच्यातनं पास करा, एक ह्याच्यातनं पास करा. परत जर तुम्ही इमेज इकडनं बघताय तर परत तुम्हाला हे डायव्हर्जिंग रेज दिसतील जे इन्फायनाइट साईडला चाललेत. तुम्हाला इमेज जर बनवायची असेल तर परत तुम्हाला यांना एक्सटेंड करून घ्यावं लागेल, जसं आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये गेलो होतो, बरोबर. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये जसं आपण बनवलं तसं इमेज बनवून घ्या, बरोबर. इथे तुमची इमेज बनली, बरोबर. ही इमेज काय रे, बी डॅश बी डबल डॅश ए डबल डॅश. क्लिअर आहे का रे कन्सेप्ट, कन्स्ट्रक्शन कसं होतं बघा. हा परत तुमचा आयपीस साठी ऑब्जेक्ट डिस्टन्स झाला यूई, बरोबर. हा परत तुमचा यूव्ही झाला. ही इमेज कशी बनली रे, बी डबल डॅश ए डबल डॅश, व्हर्च्युअल, इरेक्ट, त्यानंतर मॅग्निफाईड. परत हा कन्सेप्ट कुठेतरी बघितल्यासारखा आपण सिंपल मायक्रोस्कोप मध्ये बघितला होता, बरोबर. म्हणजे परत इथे आयपीएस लेन्स कशी बिहेव करते, सिंपल मायक्रोस्कोप सारखं. आयपीएस लेन्स ही सिंपल मायक्रोस्कोप सारखं बिहेव करते. क्लिअर आहे. चला आता आपल्याला मॅग्निफिकेशन काढायचं टेलिस्कोपचं मॅग्निफिकेशन काढायचं. फॉर्म्युला एकच आपला, बीटा अपॉन अल्फा, बरोबर. बीटा काय असणार, तर फायनल इमेज सोबत बनवलेला अँगल म्हणजे बीटा, बरोबर. अल्फा काय असणार, तर अल्फा आपण कसा काढायचो रे आतापर्यंत, आपला ऑब्जेक्ट जो होता आपण डिस्टिंक्ट विजन पर्यंत आणायचो, बट आपला ऑब्जेक्ट होता इन्फायनाइट वर आहे. तर या गोष्टीने काढून चालेल का आपल्याला, या फॉर्म्युलेने डी वापरून चालेल का इथे, डी वापरून तर चालणार नाही आपल्याला, बरोबर. तर आपण काय करूयात, अल्फा इथे घेतला तरी चालेल आपल्याला, बरोबर. बघा ना, लेन्सच्या आधी घेतलाय, लेन्सच्या नंतर नाही. माझी इमेज सगळी इकडे बनली आहे लेन्सच्या आधी, म्हणजे तुम्ही जर या बाजूने बघताय ना, या बाजूने, तर हा टेलिस्कोप आहे, बरोबर. हा या टेलिस्कोप नसताना पण तुम्ही इकडनंच बघणार ना रे, फक्त टेलिस्कोप बाजूला ठेवा, तुम्हाला ऑब्जेक्ट दिसेलच, हाच अँगल बनवेल अल्फा. तर हा अल्फा आहे, तर या साईडने तर आपल्याला अल्फा कॅल्क्युलेट करताच येणार नाही, बिकॉज ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. या साईडला जर मी अल्फा घेतला, दोन्ही अपोजिट अँगल इक्वल असतात असं समजून, तर काय येईल बघा बरं. बीटालाच मी टॅन बीटा लिहू शकतो, स्मॉल अँगल असल्यामुळे. अल्फाला मी टॅन अल्फा लिहू शकतो. मग टॅन बीटा बरोबर काय येईल, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, म्हणजे ए डॅश बी डॅश डिवायडेड बाय यूई
बरोबर, डिवायडेड बाय टॅन अल्फाला काय लिहू शकतो परत ए डॅश बी डॅश डिवायडेड बाय एफ ओ, ए डॅश बी डॅश डिवायडेड बाय एफ ओ. याच्यामध्ये कॅन्सल काय होईल, ए डॅश बी डॅश कॅन्सल होईल, एफ ओ वरच्या साईडला जाऊन बसेल. मग मॅग्निफिकेशन ऑफ टेलिस्कोप काय येईल, एफ ओ डिवायडेड बाय युई, एफ ओ डिवायडेड बाय युई. समजते का रे, इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे का? हो सर. परत एकदा बघा काय काय केले, परत एकदा बघा, डायग्राम रीड करण्याचा प्रयत्न करा. हे जर समजलं असेल तर आपण एम मॅक्स आणि एम मीन हे पण काढून बघूयात. एम मॅक्स आणि एम मीन. तर एम मॅक्स काढताना आपण कसं बनवतो रे, इमेज कुठे आणतो, -d ला आणतो. इमेज आणू शकता तुम्ही डिस्टिंक्ट विजनला, टेलिस्कोप मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट नाही आणू शकत डिस्टिंक्ट विजन, त्यामुळे अल्फा काढताना मी डी नाही घेतला. इमेज घेताना घेऊ शकतो मी. फोकल लेंथ तर आयपीस लेन्सची घ्यायची आपल्याला. कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप यांच्यामध्ये फोकल लेंथ कोणाची घ्यायची, आयपीसची घ्यायची. इतर पॉझिटिव्ह असणार आहे कॉन्व्हेक्स लेन्ससाठी. त्यानंतर ऑब्जेक्ट डिस्टन्स काय असेल, -uv असेल. हे ठेवून द्या तुमच्या फॉर्म्युल्यात, 1/v इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. हे सॉल्व्ह करा, व्हॅल्यू ठेवून द्या. एफ च्या जागी येईल एफई, व्ही च्या जागी येईल -d, मायनस यू च्या जागी येईल -uv, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. बरोबर, 1/uv काय येईल रे, 1/fe प्लस 1/d, 1/fe प्लस 1/d. करेक्ट. चला मग मिनिमम मॅक्झिमम मॅग्निफिकेशन. आता जर मला मॅग्निफिकेशन काढायचंय एम मॅक्स, तर या फॉर्म्युल्यामध्ये 1/uv ची व्हॅल्यू ठेवून देतो याच्या ठिकाणी. बघा ही जी काढली आपण मॅक्झिमम मॅग्निफिकेशन साठी, तर ती काय येईल, एफओ इंटू 1/uv ची व्हॅल्यू किती आहे, 1/fe प्लस 1/d. हा फॉर्म्युला जर ऑड वाटते, मी एफई बाहेर घेतो, FO/fe इज इक्वल ब्रॅकेट मध्ये एफई तर कॉमन काढला, इथे 1 येईल, इथे एफई नव्हता असतं मल्टिप्लाय करावं लागेल FE/d. बरोबर ना, वाटलं तर कन्फ्युजन होत असेल तर मल्टिप्लाय करून बघा. FO/fe न मल्टिप्लाय केलं तर काय, एफई न मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 1/fe होईल, म्हणजे बरोबर आहे. प्लस FE कॅन्सल होईल, 1/d येईल. म्हणजे हे झालं तुमचं मॅक्झिमम मॅग्निफिकेशन. मिनिमम मॅग्निफिकेशनला काय असतं, व्ही इज इक्वल टू इन्फिनिटी असतं. इन्फिनिटीला इमेज बनते. एफई तर तुमचा काय असेल, पॉझिटिव्ह एफईच असेल, आणि यू काय असेल, -uv असेल. इक्वेशन काय असतं, 1/f इज इक्वल टू हे वाला, 1/f इज इक्वल 1/v बाय मायनस 1/u. एफ च्या जागी एफई ठेवला, व्ही च्या जागी इन्फिनिटी ठेवला, मायनस मायनस uv, मायनस मायनस काय होईल, प्लस होऊन जाईल. म्हणजे 1/uv ची व्हॅल्यू काय आली बघा बरं, 1/ue इज इक्वल टू 1/fe, 1/uv इज इक्वल टू 1/fe. मग जर मिनिमम मॅग्निफिकेशन काढायचं असेल मला, तर uv च्या जागी काय ठेवून देऊ रे, uv च्या जागी fe ठेवून देतो, म्हणजे FO/fe येणार. बरोबर, FO/fe. समजले का दोन्ही फॉर्म्युले समजले, मॅक्झिमम आणि मिनिमम, FO/fe. आता मी तुम्हाला सांगितलं होतं लेंथ काढायची असेल मायक्रोस्कोपची, जर तुम्हाला या पहिल्या केसमध्ये टेलिस्कोपच्या केसमध्ये जर लेंथ विचारली काय टेलिस्कोपची, ती काय करणार तुम्ही, हे प्लस हे करणार ना, हे प्लस हे करणार, FO प्लस UV. बरोबर, लेंथ ऑफ टेलिस्कोप विचारली तर मॅग्निट्यूड ऑफ FO प्लस मॅग्निट्यूड ऑफ FE UV, FO प्लस UV करणार. करेक्ट. आता नॉर्मल ऍडजस्टमेंट किंवा मिनिमम मॅग्निफिकेशन या केसमध्ये 1/uv इज इक्वल टू 1/fe होतं. म्हणजेच काय रे, UE इज इक्वल टू FE होतं. हे जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ना आयपीस लेन्स साठी, हे इज इक्वल टू काय रे, फोकल लेंथ ऑफ आयपीस लेन्स. जर मी तुम्हाला नॉर्मल ऍडजस्टमेंट किंवा मिनिमम मॅग्निफिकेशनच्या केसमध्ये लेंथ ऑफ टेलिस्कोप काढा म्हणलं, तर लेंथ ऑफ टेलिस्कोप काय आहे तुमची, FO प्लस UE, FO प्लस UV. आता UV च्या जागी काय ठेवायचे तुम्हाला, FE ठेवायचं. मग हे काय आलं, FO प्लस FE. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्सची फोकल लेंथ प्लस आयपीस लेन्सची फोकल लेंथ, दोन्हीची ऍडिशन करा, तुम्हाला काय मिळून जाईल, लेंथ ऑफ टेलिस्कोप मिळेल. त्याच्यावर पण MCQ बनतो. ही केस कधी आहे पण, मिनिमम मॅग्निफिकेशन किंवा नॉर्मल ऍडजस्टमेंटला.
नॉर्मल ऍडजस्टमेंटला. क्लिअर आहे का? टेलिस्कोप मध्ये काय होतं, टेलिस्कोपची रिझॉल्विंग पॉवर किंवा मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर तुम्हाला नाहीये सिलेबस. तुम्हाला फक्त मॅग्निफिकेशन बघायचं. मॅग्निफिकेशन आणि रिझॉल्विंग पॉवर मध्ये काय फरक आहे? तर मॅग्निफाय करणं म्हणजे गरजेचं नाहीये की किती क्लिअर दिसते इमेज. रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय, इमेज किती क्लिअर दिसते. हे तुम्हाला 12th ला आहे, 11th ला नाहीये. सध्या फक्त किती मॅग्निफाय करू शकता एवढंच आहे. क्लिअर आहे का? काय डाऊट्स आहे त्याच्यामध्ये? म्हणजे एकदा आपण नट शेल मध्ये परत एकदा बघूयात तिन्ही पण गोष्टी, आयडिया येईल परत तुम्हाला. क्लिअर आहे का रे? बोला. हो सर. चला मी एकदा शॉर्ट मध्ये ना सिंपल मायक्रोस्कोप आणि हे तिन्ही पण सांगतो. चला बघा, पहिल्यांदा परत एकदा बघा. सिंपल मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप फक्त व्हॅल्यू लिहून देतो, ठीक आहे. सिंपल मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोपला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय, D/U, बरोबर, D/U. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये मॅक्झिमम मॅग्निफिकेशन किती असतं, D/F + 1. हे कधी येतं, जेव्हा इमेज कुठे ठेवता तुम्ही, -D ला. आणि हे कसं बघता तुम्ही, स्ट्रेन आईज. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. बघा, तुम्हाला जर मॅक्झिमम मॅग्निफिकेशन पाहिजे ना, तुमच्या डोळ्याला त्रास होणार. ऑब्व्हियसली एखादी गोष्ट चांगली पाहिजे असेल तर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं, बरोबर ना रे. आणि मिनिमम मॅग्निफिकेशन कधी येईल बघा, किती असतं मिनिमम मॅग्निफिकेशन, D/F. ते कधी येतं, जेव्हा इमेज इन्फिनिटीला बनते. इमेज इन्फिनिटीला बनते, तुमच्या डोळ्यावर ताण नाही आहे, रिलॅक्स आईने बघू शकता तुम्ही. क्लिअर आहे का? सिंपल मायक्रोस्कोप एवढंच लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये काय असतं, कॉन्व्हेक्स लेन्स असते एक. तिथे ऑब्जेक्ट कुठे ठेवता तुम्ही, F आणि P च्या मध्ये. इमेज कशी बनते, इरेक्ट, व्हर्च्युअल आणि मॅग्निफाईड. एवढा पार्ट लक्षात ठेवला की सगळे MCQ येतात. क्लिअर आहे सिंपल मायक्रोस्कोप. चला कंपाऊंड मध्ये काय असतं बघूयात. कंपाऊंड आणि ह्या मिनिममलाच काय म्हणतात बघा, नॉर्मल ऍडजस्टमेंट. बरोबर. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप बघूयात. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये बघा काय असतं. कंपाऊंड मायक्रोस्कोपचा फॉर्म्युला काय होता मॅग्निफिकेशनचा, फक्त V0/U0 ऍड करायचे तुम्हाला, इंटू D/U च्या जागी काय करायचे, UE. आयपीस लेन्सचं घ्यायचं, दुसऱ्या लेन्सचं घ्यायचं, ऑब्जेक्ट डिस्टन्स, बरोबर ना. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप मॅक्झिमम कधी असतं, याची व्हॅल्यू काय, V0/U0 इंटू D/FE. फक्त आयपीसचं घ्यायचं, सगळं आयपीसचं बघा. ऑब्जेक्ट डिस्टन्स पण आयपीसचं, फोकल लेंथ पण आयपीसची. आणि इमेज कुठे बनते, तेव्हा तुमची -D ला बनवतात. परत इथे कशी इमेज बनणार, स्ट्रेन आईजने बनणार. तुमच्या आईजवर स्ट्रेन येणार, स्ट्रेन आईज, बरोबर. मिनिमम मॅग्निफिकेशन काय असणार, मिनिमम किंवा नॉर्मल ऍडजस्टमेंट. परत सांगतोय, मिनिमम किंवा नॉर्मल ऍडजस्टमेंट. तर हे काय असणार, V/U0 इंटू D/FE. दॅट्स इट, एवढंच. जे इन्फिनिटीला बनतं आणि हे रिलॅक्स्ड आईजने बनतं, बरोबर. कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता टेलिस्कोपला काय, टेलिस्कोपला मॅग्निफिकेशन कशाने देतो आपण, आताच बघितलं आपण, FO/UV, बरोबर ना रे. FO/UV. मॅक्झिमम काय असतं, Mmax. मॅक्झिमम काय असतं, FO/FE इंटू 1 + FE/D. हे असतं मॅक्झिमम. परत हे कधी बनतं, इमेज जेव्हा -D ला बनवतात, स्ट्रेन आईज. हे सगळे MCQ मधले वर्ड आहेत, त्यामुळे सांगतोय मी. हे वर्ड्स येणार तुम्हाला MCQ, तेव्हा कन्फ्युजन होणारच नाही, कारण तुम्ही आताच शिकलाय काय, ठीक आहे. मिनिमम किती असतं, मिनिमम खूप सोपं, FO/FE. मॅग्निफिकेशन काय असतं मिनिमम, FO/FE.
बरोबर. आणि त्यानंतर हे रिलॅक्स साईज असणार आणि इमेज कुठे बनवता तुम्ही इन्फिनिटीवर बनवता. बरोबर. अजून एक गोष्ट शिकली होती आपण, लेंथ ऑफ टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप. लेंथ ऑफ टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप. तर हे काय करायचं, दोन लेन्सच्या मधलं डिस्टन्स बिटवीन टू लेन्स. बघा कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये ते असतं VO प्लस UV. याच्यामध्ये काय असतं FO प्लस UV नॉर्मल केस मध्ये. जर माय नॉर्मल ऍडजस्टमेंटला विचार तर UVच्या जागी FE. UVच्या जागी FE असणार. बरोबर. म्हणजे नॉर्मल ऍडजस्टमेंटला लेंथ काय होणार FO प्लस FE होणार. बरोबर. FO प्लस FE. आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं, अजून MCQ डिस्कस करतोय, छोटे छोटे गोष्टी डिस्कस करतोय. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये पहिली लेन्स ही छोटी असते, दुसरी लेन्स मोठी असते. का बरं? बिकॉज इथे ब्राईट इमेज बनवायची असते. इन बिटवीन जी व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे ना तो ब्राईट बनवायचा. टेलिस्कोपला पहिली जी आहे ना लेन्स ही मोठ्या फोकल लेंथची असते, दुसरी छोट्या फोकल लेंथची असते. का बरं पहिली मोठी असते? बिकॉज ऑब्जेक्ट तुमचा इन्फिनिटीवर आहे. जर मोठी फोकल लेंथ घेतली म्हणजे काय होणार रे? आणि छोटी म्हणजे खूप छोटी नसते हा, याच्या कंपॅरिझन मध्ये छोटी असते. अदरवाईज जी नॉर्मल लेन्स असते ना तेवढीच असते, फक्त ही जास्त मोठी गेलेली असते. का बरं? बिकॉज रेज तुमच्या इन्फायनाइट डिस्टन्सवर येत आहेत. जर मोठी फोकल लेंथ घेतली तर जास्त रेज कव्हर होणार. बरोबर ना? इमेज बनली पण पाहिजे ना. इमेज तर बनते फुल, बट इंटेन्सिटी कमी न होण्यासाठी जास्त रेज कव्हर करायचे आपल्याला याच्यात. तर हा एक पॉप्युलर MCQ येतो. क्लिअर आहे का रे? क्लिअर आहे? क्लिअर झाला का रे हा पार्ट? येस सर. येस सर. ओके. अजून एक डिफरन्स समजून घ्या बघा, एक बेसिक डिफरन्स आहे. मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, याच्यामध्ये काय करतो ना आपण, जे ऑब्जेक्ट आहे ना आपला ऑब्जेक्ट, याला आपण मॅग्निफाय करतो. म्हणजे काय करतो रे, आपण त्याची साईज वाढवतो. बघा साईज इन्क्रीज करतो. कुठे? मायक्रोस्कोप मध्ये. मग सिंपल असू द्या किंवा कंपाऊंड असू द्या, साईज इन्क्रीज करतो. टेलिस्कोप मध्ये आपण साईज वाढवतो का रे? एखादा प्लॅनेट बघतोय आपण, समजा सन किंवा स्टार बघतोय आपण, सन किंवा स्टार बघतोय, बरोबर? तर त्याची साईज वाढवतो का आपण त्या स्टारची? टेलिस्कोप मध्ये नाही. तर आपण काय करतो, डिस्टन्स कमी करतो. टेलिस्कोप मध्ये जे डिस्टन्स आहे ना ते कमी करतो आपण, आणि मायक्रोस्कोप मध्ये साईज वाढवतो आपण त्याची. हा डिफरन्स लक्षात राहील. येस सर. समजले का ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट तुम्हाला सर्व? येस सर. सर ओके. आता तुमची एक्झाम आहे संडेला, त्याच्याबद्दल थोडं बोलतो. चला, तुमची एक एक्झाम आहे ना संडेला, सर. काय करायला पाहिजे? बोल प्रथम. सर एक न्यूमेरिकल विचारायचं आहे. पण घेऊयात न्यूमेरिकल प्रथम, डिस्कस करूयात आपण. त्याच्या आधी बघा, संडेला एक्झाम आहे. आज कोणता वार आहे? आज थर्सडे, बरोबर. तुमच्याकडे काय राहिले? फ्रायडे राहिले, सॅटर्डे राहिले, बरोबर. तर मला काय वाटतं, तुम्ही काय केलं पाहिजे बघा. आपण तर बरेच MCQ पण डिस्कस केलेत ऑप्टिक्सचे. तुम्ही फक्त एक काम करा, स्टार्टिंग पासून ऑप्टिक्स जिथे आपण स्टार्ट केलं ना, तो ऑप्टिक्सच्या डे 1 पासून आपण कोणते कोणते आर्टिकल घेतले फक्त लिस्ट डाऊन करा. हे घेतलं, स्टार्टिंग फ्रॉम मग रिफ्रॅक्शन असू द्या किंवा नेचर ऑफ लाईट असू द्या, तिथपासून ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट पर्यंत ते सगळे आर्टिकल कोणते कोणते आहेत ना, हे फक्त लिस्ट डाऊन करा. पहिलं काम हे करा, सगळे आर्टिकल लिस्ट डाऊन करा, बघून लिस्ट डाऊन करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आठवा, रिफ्लेक्शन मध्ये काय काय बघितलं आपण, रिफ्रॅक्शन मध्ये काय काय बघितलं आपण, त्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये काय काय बघितलं आपण. 2 मिरर इन्क्लाइंड असतील तर अँगल थीटा दिला तर किती इमेज बनतात, बरोबर. पुन्हा रिफ्रॅक्शन ऍट सिंगल स्पेरिकल सरफेस बघा, पुन्हा लेन्स मेकर इक्वेशन बघा, पुन्हा डिस्पर्शन बघा काय असतं, बरोबर. डिस्पर्शन मध्ये 7 कलर्स मध्ये स्कॅटरिंग कसं होतं, फॉर्म्युला काय, कोण जास्त डिव्हिएट होतं, कोण कमी डिव्हिएट होतं, बरोबर. त्यानंतर काय डिफेक्ट्स असतात, मिरर मध्ये काय डिफेक्ट्स आहेत, लेन्स मध्ये काय डिफेक्ट्स आहेत, हे सर्व लिस्ट डाऊन करा.
एकदा बघून लिस्ट डाऊन करा, त्यानंतर आठवायचा प्रयत्न करा. क्लिअर आहे? हे करणार का रे तुम्ही? हे आज करा तुम्ही, ठीक आहे. हा पार्ट आज संपून टाका. आणि हे लिस्ट डाऊन करताना तुम्हाला कोणते कोणते फॉर्म्युले येतात, कोणते कोणते फॉर्म्युले येतात याची एक वेगळी शीट बनवा. तुम्हाला चांगले मार्क्स स्कोअर करायचे ना एक्झाम मध्ये, मी सांगतो ते करा. फक्त फॉर्म्युले नोट करा कोणते कोणते. मग मिररला काय फॉर्म्युले आहेत, लेन्सला काय फॉर्म्युले आहेत, बरोबर. मग नोट डाऊन करा. मॅक्झिमम मिनिमम मॅग्निफिकेशन काय असतं सगळ्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटला, सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेलिस्कोप. अशी एक फॉर्म्युला शीट बनवा तुमच्याकडे स्वतः. मी तर शेअर करेल रे, पण तुम्ही जोपर्यंत स्वतः नाही बनवणार ना तुम्हाला नाही समजणार. पहिल्यांदा स्वतः बनवा, मी पण देईल तुम्हाला. सर परमिशन काढा अॅनोटेशनची. एक मिनिट. कुठे असतं मला पण नाही माहित. ठीक आहे, चला. अशा ऑब्स्ट्रक्शन येत राहतात आपल्या लाईफ मध्ये, आपल्याला त्यातनं बाहेर यायचंय. ठीक आहे, चला मला सांगा, फॉर्म्युले झाले तुमचे. त्यानंतर तुम्ही पूर्ण थेरी कव्हर केली. आता त्यानंतर काय करूयात रे, मी तुम्हाला एमसीक्यू देतो. एक 20 to 25 एमसीक्यू देतो, ज्याच्यामध्ये थेरी पार्ट पण असेल आणि न्यूमेरिकल्स पण असतील. थेरी पण असेल, न्यूमेरिकल्स पण असेल. हे प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला त्याच्यात आन्सर पण हायलाइट करून देतो. ठीक आहे, पण हे कधी करायचं तुम्ही? हा पहिला पार्ट आणि हा दुसरा पार्ट हा झाला असेल ना, तर याच्याकडे या तिसऱ्या पार्टकडे. डायरेक्ट याला जाऊन आन्सर्स पार्ट करू नका, काही फायदा नाही होत. मग हा तिसरा पार्ट झाला ना रे, मग तुम्ही संडेला फ्रेश माइंडने एक्झामला या. आणि ऑफलाईन एक्झाम वगैरे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओमिक्रॉनचा, कोरोनाचा, आपण सोशल डिस्टन्सिंगने एक्झाम घेऊया, पण ऑफलाईन एक्झाम द्या. तुमचं इव्हॅल्युएशन बरोबर होईल. ठीक आहे, तर फ्रेश माइंडने तुम्ही संडेला एक्झामला या. एक्झाम मध्ये बघा, हाफ पार्ट थेरीचा असेल, हाफ थेरी असेल, हाफ न्यूमेरिकल्स असतील, हाफ न्यूमेरिकल्स असतील. आता याच्यामध्ये काही डाऊट आहे का? तुम्ही फॉलो करणार का मला सांगा. आपण या पद्धतीने गेलो ना, तर मी सांगतो तुम्हाला 20 पैकी ना, जे हे तिन्ही पण गोष्टी फॉलो करतील ना, त्यांना 20 पैकी 15च्या वरच मार्क्स पडणार मिनिमम. आता सांगा यात तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? अजून काय करायला पाहिजे आपण सांगा. बोला बोला पटकन. यात काय डाऊट आहे कोणाला? नो सर. नो सर. करणार का या पद्धतीने? यस सर. सगळ्यांनी हेच करायचं. आज आज काय करणार तुम्ही आता क्लास झाल्यावर? सगळे आर्टिकल नोट करायचे, सगळे बघून नोट करा. टेक्स्टबुक घ्या, नाही तर आपले व्हिडिओज घ्या, थोडं 1.5 किंवा 2x स्पीडने पळवा. फक्त बघा आर्टिकल कोणते कोणते, काय काय सांगितले. नॅचरल फिनॉमिना राहिले याच्यामध्ये, ते ऍड करून टाका. नॅचरल फिनॉमिना, बरोबर. तर या सर्व गोष्टी क्लिअर करा. पहिल्यांदा लिहून ठेवा, नंतर आठवा त्यात काय काय आहे. स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा आणि नंतर टेक्स्टबुक मध्ये बघून किंवा व्हिडिओज बघून फॉर्म्युले बनवा, बरोबर. आणि त्यानंतर या एमसीक्यूजला या. हे एमसीक्यूज मी तुम्हाला रात्री 10 पर्यंत शेअर करून टाकतो. मग हे आज रात्री जमलं तर आज रात्री, उद्या फ्रेश तुम्ही स्टार्ट करा. उद्या फ्रायडे, उद्या आपण सर्व डाऊट्स, प्रत्येकाचे जे जे डाऊट्स आहेत ना, मला ते सेंड करा. आपण बाकीच्यांसाठी पण डिस्कस करूया. आज पण मी तुम्हाला 4 ते 5 न्यूमेरिकल्स पाठवले होते, इझी वाले एकदम, जे 11th ला बेसिक्सला आपण विचारतो ते न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारले होते. हे प्रॅक्टिस करा. हे उद्या आपण बघूयात परत. अजून काय डाऊट्स असतील हे पाठवा. आपण उद्या फ्रायडे, आपण उद्याचा पूर्ण दिवस ऑप्टिक्स वर घालूयात. फक्त डाऊट्स क्लिअर करूयात पूर्ण ऑप्टिक्स, बरोबर. काही न्यूमेरिकल्स घेऊयात, काही ऍडिशनल थेअरी आहे मी सांगेल तुम्हाला, जी आपली स्किप झाली आहे किंवा जी महत्वाची आहे 12thच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. चालेल का रे? अभ्यास करणार का तुम्ही सांगा. एवढी मेहनत घेऊन जर मार्क्स नाही येत आहेत ना, तर तुम्ही कमी पडता, मी नाही. त्यामुळे तुम्हाला स्टडी करायचा आणि मार्क्स आणायचे त्यावेळेस. क्लिअर आहे सर्वांना? बोला, कोणाला काय डाऊट याच्यामध्ये? अजून काय हवंय या टॉपिक्स मध्ये?
सर्वांनी बोला. दोन्ही समृद्धी, श्रावणी, फुजेल, लेविनेश. नहीं सर, आता काही नहीं डाउट. नहीं है ना. उरुसा, कुछ डाउट बाकी? नहीं सर. जो बायो वाले हैं ना, उनको मैं वापस बोल रहा हूँ, ऑप्टिक्स अच्छे से करो. हाँ, तुम्हारे लिए ऑप्टिक्स बहुत इंपॉर्टेंट. जो लोग बच्चों को नीट देना है ना, वो ऑप्टिक्स अच्छे से करो. ऍज इट इज जे आपण 11th ला केले ना, प्रॅक्टिस झाल्यावर सोपं वाटतं. हो, प्रॅक्टिस झाल्यावर सोपं वाटतं. प्रॅक्टिस करा रे, प्रॅक्टिस करा. जे झालंय ते रीड करा, फक्त एवढंच करा. काही अपेक्षा नाहीये बाकीची. डेली अभ्यास करा, एवढं करा. समजतंय? मला डाऊट्स पाठवा, उद्या आपण डिस्कस करूयात. काही न्यूमेरिकल्स असतील तुमच्याकडे ते पाठवा. उद्या सेशन ना फक्त आपण रिव्हिजनवर करूयात. आणि एक प्रॉमिस करा, ठीक आहे? मी तुम्हाला ना जाणून बुजून काही एमसीक्यूचे ऑप्शन देतो ना, जे ए बी सी डी मध्ये ना डी ला असतं बघा आन्सर खूप वेळ. आणि ए वाला ऑप्शन मी असा देतो ना की तुम्हाला वाचल्या वाटतं अरे हाच बरोबर आहे. असं जनरली एक्झाम जे सेट करतात ना पॅटर्न, ते लोक पण करतात. तर तुम्ही एक प्रॉमिस करा, एमसीक्यू ची एक्झाम कधी पण अटेम्प्ट करत असाल ना, तर चारही ऑप्शन वाचा. भलेही ए वाला तुम्हाला ओके वाटत असेल ना, तरी डी पर्यंत जा, रीड करा डी वाला पण. ठीक आहे? प्रॉमिस करा, ठीक आहे? ही एक्झाम असो किंवा कोणती पण, केमिस्ट्री, मॅथ्स, कोणती पण असो, डी पर्यंत जा, शेवटच्या ऑप्शन पर्यंत जा. चालेल? अजून काही इनपुट्स हवेत तुम्हाला याच्यासाठी? सर न्यूमेरिकल घ्या ना आता एक. हाँ बोल. ऑप्टिक्स कैसे सॉल्व करना है? मतलब कुछ सम्स होते हैं ना जिसमें एंगुलर डेविएशन भी होता है. 2 सम्स होते हैं ना एक ही इसमें, तो कैसे सॉल्व करना है आप वो कल बताओगे? हाँ चलेगा ना. 2 सम मतलब 2 प्रिज्म होते हो क्या? हाँ सर, वैसे ही कुछ क्वेश्चंस होते हैं ना, मैं आपको कल एक एग्जाम क्वेश्चंस पर. हाँ, क्वेश्चन भेज के रखो, मैं आपको डिटेल में डिस्कस करवाता हूँ. ठीक? बोल प्रथमेश, काय म्हणतोय? न्यूमेरिकल घ्या ना आता. हा, न्यूमेरिकल घेतो ना. कोणते तू पाठवलेले घ्यायचे का? नाही ते उद्या घ्या, आता सांगतो एक. कशावर पाठवतोस तू? सांगतो तू तोंडी सांगतो. हा बोल. एक इक्विलॅटरल प्रिझम आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल वाला, आणि इमर्जन्स आहे, ग्रेजिंग इमर्जन्स आहे. एक नवीन स्लाइड घेऊयात. एक मिनिट. हा, बोल प्रथमेश. इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रिझम आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचा ग्रेजिंग इमर्जन्स आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. माझा 2 आलाय. ग्रेजिंग इमर्जन्सी म्हणजे बघ, I = E = 90. बरोबर? हा, करेक्ट आहे. त्यानंतर काय दिलंय तुला? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे अँगल ऑफ प्रिझम 60 असणार. बरोबर? हो सर. हा, आता मला सांग, तू लेन्स मेकर इक्वेशनचं डेरिव्हेशन करताना काही फॉर्म्युले आले होते आपल्याला, आठवतात? आपण नाही का डिराईव्ह केलं होतं? 1/f वाला का? नाही, आपण 2 केले होते. एक A + डेल्टा = I + E आणि μ = sin of A + डेल्टा m/2
डिवायडेड बाय साइन ए बाय 2. तर हे स्नेल्स लॉ लावल्यावर स्नेल्स लॉ काय होता, साइन आय डिवायडेड बाय साइन आर. बरोबर. आर ए बाय 2 कसा आला होता, म्हणजे ए इज इक्वल टू R1 प्लस R2 एक फॉर्म्युला होता. बरोबर. हा ए इज इक्वल टू R1 प्लस R2. म्हणजे आता तुझा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होईल, एखादी लाईट इथून टाकली असते, इथून लाईट टाकली असते, हा असा जाईल आणि त्यानंतर इकडनं जायला पाहिजे ती लाईट अशी, बट गेली कोणत्या साईडला, या बाजूला झाली, ग्रेझिंग, म्हणजे हा अँगल झाला 90. तुला विचारले काय आता त्याच्यामध्ये, या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हो बरोबर. आता लाईट आली एअर मधनं बाहेरनं, ठीक आहे. एअर मधनं लाईट आली तर काय येणार, हा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला तुझा, अँगल ऑफ इन्सिडन्स. आता जेव्हा ग्रेझिंग होणार आहे तेव्हा लाईट अशी आली म्हणजे इन्सिडन्स पण नॉर्मलीच व्हायला पाहिजे. ही एक स्पेशल केस आहे ज्याच्यामध्ये तुझा जर E90 येत असेल ना, तुझा आय पण 90 असतो, त्याच्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स पण 90 असतो. E90 असेल बिकॉज लाईटला जर असं यायचं असेल ना, बेंड व्हायचं असेल ग्रेझिंग करायला, तर नॉर्मल इन्सिडेंट झाला पाहिजे, म्हणजे लाईट तर त्या रिफ्रॅक्ट. फॉर्म्युल्याने पण डेल्टा मिनिममला आय इज इक्वल टू ई असतं ना. हा डेल्टा मिनिममला पण घे किंवा E इज इक्वल टू 0 ला पण I इज इक्वल टू 0 होता ना, तसं पण घे, काही पण चालेल. हा तुझी व्हॅल्यू किती येते, 2 येते. मग आन्सर किती येते त्याचा, हे बघ, आर तर किती आला आपला, A/2 आला, म्हणजे 60/2 आला. आर आला 30. जर 30 ने जात असेल 1/1/2 असं येतं मग 2 वरच. म्यू इज इक्वल टू कर ना, म्यू इज इक्वल टू साइन 1/sin R करून टाक. बरोबर येते ना रे, साइन तर 30 आहे तुझा, साइन 30 1/1/2, म्यू 2 आला ना. माझ्याकडे आन्सर नव्हतं फक्त त्यामुळे विचारतो. नाही बरोबर 2 यायला पाहिजे. क्रिटिकल अँगल सारखं बांधणार, इथलचा जो अँगल घ्यायचा आहे तुला, तो अँगल क्रिटिकल अँगलला कसं करतो ना आपण बघ, डेन्सर टू रेअर जात असेल तर हा 90 येतो, इथं पण E90 आला म्हणजेच इथं क्रिटिकल अँगल बनलाय. मग हा क्रिटिकल अँगल तू कसा काढणार, म्यू ऑफ ग्लास इज इक्वल टू 1/sin क्रिटिकल अँगल. हा क्रिटिकल अँगलच A/2 असणार, 60/2 म्हणजे 30, म्हणजे म्यू ऑफ ग्लास किंवा प्रिझम काय येईल, 2 येईल. बरोबर आहे 2, काय प्रॉब्लेम नाही. चुकीचा आन्सर दिला असेल तिथे जर असेल तर, अदरवाइज 2 इज करेक्ट. ओके सर. चला बाकीचे काय रे, काय डाउट, गुरु का क्वेश्चन भेजो, कुछ प्रॉब्लम नहीं, ठीक है, अपन डिस्कस करेंगे. गुरु ऑलरेडी गायब है. पायल काय डाउट रे, कालचे न्यूमेरिकल समजले पायल, पायल, श्रद्धा, शीतल, शीतल समजते का रे, हो सर. जानवी, हो सर. स्वाती, हो सर. ओके. आकाश स्टडी कर रे मित्रा, मार्क्स पाहिजेत हा यावेळेस. हो सर. चालेल, चला उद्या आपण भेटूयात, उद्या डाऊट डिस्कस करूयात, काही MCQ डिस्कस करूयात, ठीक आहे. मी आज 10 वाजेपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस MCQ पाठवतो, ते पण बघून या उद्या. चालेल, चला थांबायचं आपण. सर ओके, थँक्यू. हो सर.